मित्रांनो, माहूरगडवासिनी आई रेणुका तुमची कुलदेवी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती संपूर्ण ऐकावी. मित्रांनो, भरपूर लोकांची कुलदेवी कुलस्वामिनी वेगवेगळी असेल, परंतु जर तुमची कुलदेवी कुलस्वामिनी आई रेणुका माता असेल, माहूरगडवासिनी रेणुका माता असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपली रेणुका कुलदेवी आहे, तर आपल्याला मातेचा आईचा कुळाचार करणे खूप गरजेचे असते. जर तुमचीही रेणुका माता कुलदेवी असेल तर कुलदेवीचा कुळाचार करणे खूपच महत्त्वाचे आहे. आणि यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे की कुळाचार कसा करावा, का करावा, कुळाचार नाही केला तर काय होतं आणि केलं तर काय होतं. बघा मित्रांनो, जर कुळाचार नाही केला तर वाईट काहीच होत नाही, पण चांगले सुद्धा काही होत नाही. कारण आई आपल्या मुलाबाळांचे, आपल्या परिवाराचे कधीच वाईट करत नाही. हो, पण कुळाचार केल्याने माता प्रसन्न होते, कुलदेवी प्रसन्न होते आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी तर नक्कीच होतात. म्हणून आपण आईचा, कुलदेवीचा कुळाचार हा नक्की करावा. आता कुळाचार हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. रेणुका माता माहूरगडावर आहे आणि माहूरगडावरच जाऊन आपण रेणुका माताचे दर्शन घेतले पाहिजे. यासाठी वर्षातून एक वेळ, एक महिना किंवा काही दिवस आपण राखीव ठेवायचे आणि त्या दरम्यान आपण सहपरिवार, सहकुटुंब सगळ्यांनी माहूरगडावर जाऊन रेणुका मातेचे दर्शन घ्यावे. तिथे आरतीमध्ये सहभागी व्हावे. तिथे मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. ही पुरणपोळी तिथेच उपलब्ध होते. तो नैवेद्य दाखवून तो नैवेद्य लगेच आपल्या हातात दिला जातो आणि आपण तो नैवेद्य गडावरून खाली उतरायचं नाही. तो नैवेद्य तिथेच बसून आपण सहपरिवार खायचा आहे. त्यानंतर रेणुका मातेला विड्याच्या पानांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. त्या विड्यांचा पानाचा नैवेद्य सुद्धा आपण तिथे दाखवायचा आहे. तो मात्र आपण घरी प्रसाद स्वरूपात आणू शकतो, पण पुरणपोळीचा नैवेद्य हा आपण तिथेच गडावरच बसून खायचा आहे. आपल्यासोबत आपली पत्नी, आपली सून, आपली आई सुहासिनी असेल, विवाहित असेल, तर त्या प्रत्येक महिलेने मातेची ओटी भरायची आहे. मातेची ओटी साडीने आपण भरू शकतो. साडी, तांदूळ, गहू जेही आपल्याकडून शक्य असेल त्या पद्धतीने आपण मातेची ओटी भरायची आहे. त्यासोबतच आपण, हे तर झाला दर्शनाचा भाग की वर्षातून एकदा आपल्याला मातेचं दर्शन घ्यायचं आहे, पण याच्यासोबत आपण अजून काय करू शकतो, तर आपण अजून काय करू शकतो तर मातेचा कुळाचार हा आपल्या घरी सुद्धा झाला पाहिजे. आपण दर्शन करू ते तर करायचंच, पण घरी सुद्धा रेणुका मातेचा कुळाचार झाला पाहिजे. यासाठी आपल्या घरात, आपल्या देवघरात रेणुका मातेची मूर्ती किंवा रेणुका मातेचा फोटो किंवा कुलदेवीचा टाक हा असायलाच पाहिजे. त्यासोबत दर मंगळवारी कुलदेवीचा वार, रेणुका मातेचा वार हा मंगळवार असतो, तर दर मंगळवारी आपण आपल्या देवघरात कलश स्थापना नक्की करावी. हा कलश कायम स्वरूपी असतो आणि आपल्या डाव्या हाताला देवघरात तो कलश स्थापना करायची असते. नारळ, विड्याची पानं, पाणी आणि तांब्या असा संपूर्ण कलश असतो आणि दर मंगळवारी यातलं फक्त विड्याचे पानं आणि जे आपण पाणी टाकलेलं आहे ते बदलायचं. बाकी नारळ तोच राहू द्यायचा. नारळ कधी खराब झाला, कधी तो फुटला किंवा त्याच्यातून जर झाड आलं तरच तो नारळ बदलायचा, नाहीतर तो नारळ बदलायची गरज नाही. तर हा कलश दर मंगळवारी आपण याची पूजन करायचे. दर मंगळवारी यातलं पाणी आणि विड्याचे पानं बदलायचे. रोज कुलदेवीची आरती आपल्या घरात झाली पाहिजे. यासाठी रेणुका मातेची पोथी मिळते, आरती त्याच्यामध्ये दिलेली आहे. रेणुका मातेचा मंत्रजप सुद्धा आपल्या घरात झाला पाहिजे. आणि यासोबतच आपण रेणुका मातेचे वेगवेगळ्या दिवशी, म्हणजे जसं नवरात्र येते, चैत्र नवरात्र येते, शारदीय नवरात्र येते, या दरम्यान आपण एक शुभ दिवस बघून घरी सुद्धा रेणुका मातेची ओटी भरायची आहे. अजून या प्रकारे आपण बऱ्याचशा गोष्टी
घरी कुळाचार म्हणून करता येतात. घरी सुद्धा रेणुका मातेच्या शुभ दिवशी, नवरात्र असेल, पौर्णिमा असेल, एकादशी असेल, या दिवशी आपण रेणुका मातेला पुरणपोळी, गोडधोडचा नैवेद्य दाखवायचा असतो. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण रेणुका मातेचा कुळाचार आपल्या घरात आपण करू शकतो. आणि कोणतंही शुभ काम करण्याआधी, कुठेही जाण्याआधी तुम्ही रेणुका मातेला सांगूनच जावे. आपल्या घरात जी मूर्ती, फोटो आहे तिथे बसून नमस्कार करावं. जी वस्तू घेत आहात आधी मातेला सांगावं. कुठे प्रवासाला, फिरायला, दर्शनाला जात आहात आधी मातेला सांगावं. सुखरूप प्रवास होऊ दे. कोणतेही शुभ कार्य तुम्ही करत आहात आधी परवानगी मातेची घ्यावी. अशा रीतीने आपण कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे. कारण कुलदेवी म्हणजेच आपली माहुरगड वासिनी रेणुका माता, आई रेणुका माता ही आपल्या कुळाची देवी आहे आणि तिच्यापेक्षा मोठं मग कोणीच नाही. म्हणून प्रत्येक काम, प्रत्येक गोष्ट करण्याआधी तिची परवानगी घेणं, तिला विचारणं, तिचा पाहुणचार, कुळाचार करणं. त्यासोबत वर्षातून एकदा ठरवून दर्शनाला नक्की जावं मित्रांनो. याने आपलं वर्ष संपूर्ण सुखकारक राहतं. आणि जेही लोक कुलदेवीचं दर्शन वर्षातून एकदा घेतात त्यांना तुम्ही नक्की बघा, त्यांचा अनुभव नक्की ऐका. ते सुखी असतात, समृद्ध असतात, कोणतीही अडचण, समस्या त्यांच्यावर नसते आणि प्रसन्न ते असतात. समाधान त्यांच्या मनात, त्यांच्या चेहऱ्यावर असतं. म्हणून नक्की या पद्धतीने माहुरगडावर जाऊन रेणुका मातेचे दर्शन तुम्ही नक्की घ्या आणि घरी सोप्या साध्या पद्धतीने मंत्रजप, आरती, कलश भरून मातेचा कुळाचार आपण नक्की करावा. ही माहिती तुमची महत्त्वाची तुम्हाला वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आणि तुमची जर माता रेणुका कुलदेवी असेल तर तुम्ही नक्की लिहा की माझी ही कुलदेवी रेणुका आहे. आणि तुमची कुलदेवी जर दुसरी कोणती देवी असेल तर नाव देवीचं लिहायला कमेंट्समध्ये विसरू नका. नक्की कळवा की तुमची देवी कोणती आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.